नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMP सीरीज मधला आपला पुढचा टॉपिक आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस। हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला बोर्डसाठी त्या ठिकाणी 6 ते 7 मार्काला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। मग याच्यामध्ये आपण कोणत्या पॉइंटवरती जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी बघूया। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे गॅस लॉ, आयडियल गॅस इक्वेशन, बिहेवियर ऑफ गॅस, मीन फ्री पाथ, प्रेशर ऑफ आयडियल गॅस, RMS स्पीड, रूट मीन स्पीड, interpretation of temperature, law of equipartition, specific heat capacity, Mayer's relation, absorption, reflection, transmission, perfectly black body ज्याला आपण PBB असं म्हणतो, emission of heat radiation, Kirchhoff's law, spectral distribution, Wien's displacement law, Stefan-Boltzmann law, हे जे आहेत हे या टॉपिक मधले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत। आता या टॉपिक मधलेच आपण जास्तीत जास्त फोकस कोणत्या पॉइंटवरती आपण केला पाहिजे त्यामध्ये आयडियल गॅस इक्वेशन, प्रेशर ऑफ आयडियल गॅस, लॉ ऑफ इक्विपार्टिशन, मेयर्स रिलेशन, परफेक्टली ब्लॅक बॉडी, किर्चॉफ्स लॉ, लॉ मध्ये विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, स्टीफन बोल्ट्झमन लॉ हे जे आहेत आणि त्याच पद्धतीनं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन हे या टॉपिक मधले मोस्ट इम्पॉर्टंट त्या ठिकाणी पॉइंट्स आहेत की ज्याच्यावरती याच्या अगोदरच्या एग्जामला क्वेश्चन्स विचारलेले आहेत। धन्यवाद।